मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण आज संडेच्या डबल हेडरमधली पहिली मॅच कव्हर करणार आहोत. जी मॅच होणार आहे कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये. आता लक्षात घ्या, राजस्थान रॉयल्स हा संघ आधीच प्लेऑफच्या कॉम्पिटिशनमधनं बाहेर पडलेला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स अजूनही क्वालिफाय करू शकतं, पण त्यांना त्यांच्या पुढच्या मॅक्सिमम मॅचेस जिंकणं त्यासाठी अनिवार्य आहे. आता ह्याच्या आधी सुद्धा हे दोन संघ एकमेकांसोबत आलेले होते, एकमेकांसमोर भिडलेले होते. पण त्यामध्ये क्विंटन डिकॉक के आर करून क्विंटन डिकॉकने 97 नॉटआउट रन केलेले आणि आरने जे टार्गेट दिलेलं होतं ते अगदी इझिली चेज केलेलं होतं. पण आता आजचा सामना जो आहे तो दुसऱ्या व्हेन्यूवरती आहे, तो कोलकाताच्या इडन गार्डनवरती आहे. सो ह्या व्हेन्यूवरती काय होतं आहे, दोन्ही संघांमध्ये परिस्थिती काय आहे, इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टेट्स काय आहेत, ग्राउंड रिपोर्ट काय आहे, कोणता संघ मॅच जिंकू शकतो, हे सर्व आपण अपडेट्स आताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सो हा सामना होतो आहे कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवरती. इडन गार्डन स्टेडियमवरती जे आहे ते एकदम बॅटिंग फ्रेंडली पिच असतं, पण यावरती तुमच्याकडे जर क्वालिटी स्पिनर्स असतील तर क्वालिटी स्पिनर्सला खूप चांगली हेल्पसुद्धा भेटते. खास करून सेकंड इनिंग्समध्ये स्पिनर्सला विकेट भेटण्याची शक्यता जास्त असते. हेड टू हेड रेकॉर्डमध्ये के आरने 15 मॅचेस जिंकलेल्या आहेत, राजस्थानने 14 मॅचेस जिंकलेल्या आहेत. आणि या मॅचसुद्धा के आर आरामात जिंकू शकते, राजस्थानला हरू शकतं अशी सध्या परिस्थिती दिसत आहे. ग्राउंडचे स्टॅट्स आपण जर बघितले तर टोटल या ग्राउंडवरती 98 मॅचेस झाल्या, त्याचा ॲव्हरेज स्कोर आहे 175+. पहिली बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे 42 वेळा, दुसरी बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे 55 वेळा. स्कोरिंग पॅटर्नकडे बघितलं तर 150हून कमी स्कोर 27 वेळा झाला आहे, 150 ते 169 स्कोर 21 वेळा झाला आहे, 170 ते 189 स्कोर 28 वेळा झाला आहे आणि 190हून अधिक स्कोर 22 वेळा झालेला आहे. बॉलरसाठी या ग्राउंडवरती 98 मॅचेसमध्ये 439 विकेट पेसर्सला तर 323 विकेट स्पिनर्सला सुद्धा भेटलेले आहे. सो क्वालिटी स्पिनर्स असतील चांगले विकेट भेटू शकतात. कोलकात्याची प्लेइंग 11 बघूया. कर्णधार अजिंक्य रहाणे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यानंतर रहमदुल्ला गुरबाज आणि व्यंकटेश अय्यर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, रहमदुल्ला गुरबाजच्या जागी सुरुवातीला क्विंटन डिकॉक खेळत होते आणि क्विंटन डिकॉकचीच पारी होती 97 रन्स नॉट आउटची आरच्या विरुद्ध. सो रहमदुल्ला गुरबाज सुद्धा काही चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहेत. सो कदाचित कोलकाता यांच्या जागी पुन्हा एकदा क्विंटन डिकॉकला खेळवू शकते. सो रहमदुल्ला गुरबाज सध्या आणि त्यासोबत सुनील नारायण ओपन करतील. त्यानंतर येथील व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसल, रोमन पॉवेल, हर्षित राणा, अनुकूल रॉय आणि वरुण चक्रवर्ती. आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये असतील वैभव अरोरा. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर राजस्थानच्या टीममध्ये पहिले जे काही प्लेयर आहेत, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, नितीश राणा, त्यानंतर हेटमॅर, हे चार चार जे आहेत ते लेफ्टीज आहेत. हे चारही प्लेयर जे आहेत ते लेफ्टीज आहेत. सो ह्यांच्या अगेन्स्ट कदाचित आजच्या मॅचमध्ये मोईन अली खेळू शकतात, कारण की मोईन अलीची जी बॉलिंग आहे ती ह्यांच्या अगेन्स्ट उपयोगी पडू शकते. कोलकाताचं पीस स्पिनरला थोडीशी हेल्पसुद्धा करतं. सो उद्या आजच्या मॅचमध्ये कोलकाताची टीम रोमन पॉवेलच्या जागी मोईन अलीला खेळवू शकते, कारण की रोमन पॉवेलचा तसाही उपयोग केला जात नाही आहे कोलकाताच्या टीमकडून. बॅटिंग भेटतच नाही आहे, बॉलिंगसुद्धा नाही केली जाते. तर ह्यांच्या जागी मोईन अली हा खूप चांगला पर्याय असतील आजच्या मॅचमध्ये खेळण्यासाठी. त्यानंतर आपण जर राजस्थानच्या टीमकडे कर्णधार रियान पराग, यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी आणि नितीश राणा, त्यानंतर ध्रुव जुरेल, सिमरॉन हेटमायर, वनिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थिसना, संदीप शर्मा आणि युधवीर चरक. आता एक गोष्ट लक्षात घ्या, वनिंदू हसरंगा आणि संदीप शर्मा गेला सामना खेळलेले नव्हते. पण जर संदीप शर्मा फिट असतील तर डायरेक्टली प्लेइंग 11मध्ये येतील. त्यांची जागा आकाश मधवालने घेतलेली, सो आकाश मधवाल बाहेर बसतील. आणि वनिंदू हसरंगा जरी फिट असतील तरीही ते डायरेक्ट प्लेइंग 11मध्ये येतील. अदरवाईज या दोघांच्याही जागी आकाश मधवाल आणि कुमार कार्तिकेय पुन्हा एकदा खेळताना दिसू शकतात आणि युधवीर चरकच्या जागी कदाचित शुभम दुबे खेळू शकतात. सो ही यांची प्लेइंग 11 असू शकते. आता आपण इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टॅट्स बघूया. सुरुवात करूया रहमदुल्ला गुरबाजपासून. मी जसं बोललेलो फॉर्म जास्त काही चांगला नाही आहे. गेल्या मॅचमध्ये फक्त 26 रन केलेले होते, पण विकेटच्या मागून तुम्हाला पॉईंट्स देऊ शकतात. सोबतच समोर जे आहे ते जोफ्रा आर्चर बॉलिंग करतील सुरुवातीला. सो कदाचित जोफ्रा आर्चर यांना आउट करण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यानंतर आरच्या अगेन्स्ट 18 रन केलेले आहेत, वेन्यूवरती 8 इनिंगमध्ये 183 रन आहेत. त्यानंतर येथील सुनील नारायण. सुनील नारायणचं सुद्धा सेम जोफ्रा आर्चरचा स्पेल ह्यांना आरामात खेळून काढावा लागेल. त्यानंतर मग ते एकदा चांगले टिकले की समोरच्या टीमला मारू शकतात. खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. कॅप्टन वाईस कॅप्टनसाठी बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. 27 रन केलेले, गेल्या मॅचला 3 विकेटही घेतलेल्या होत्या. त्याच्या आधी फ्लॉप गेलेले, त्याच्या आधी सुद्धा फ्लॉप गेलेले, त्याच्या आधी 2 विकेट घेतलेले होते, त्याच्या आधीच्या मॅचला 44 रन केले आणि 3 विकेट घेतल्या होत्या. आरच्या अगेन्स्ट एक सेंचुरी आहे आणि 2 विकेट्स आहेत. त्याआधी 0 विकेट, 0 विकेट, 2 विकेट, 0 विकेट. वेन्यूवरती 63 रन्स आहेत, 63 इनिंगमध्ये 661 रन्स आहेत आणि 72 विकेट्सही यांनी घेतलेल्या आहेत.
त्यानंतर अजिंक्य रहाणे 26 रन, 50 रन, 17 रन, 20 रन, 61 रन. जर कोलकाताची ओपनिंग लवकर आऊट झाली तर अजिंक्य रहाणेला खूप चांगली संधी भेटते सेट होऊन खेळण्यासाठी. सो चांगले रन्स आहेत. आरआरच्या अगेन्स्ट 18, 15, 31, 8-2 वेन्यूवरती 15 इनिंग 436 रन. त्यानंतर व्यंकटेश अय्यर खूप खाली येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. सो जास्त काही संधी नाही भेटत आणि संधी जरी भेटली तरी फटकन आऊट होत आहेत. 7-14, 7-45, 7-2 फक्त चांगल्या इनिंग्स आलेल्या आहेत. आरआरच्या विरुद्ध 8-57, 6-38 वेन्यूवरती 17 इनिंग्स 399 रन्स यांच्या बॅटमधनं आलेले आहेत. त्यानंतर अंगकरीश रघुवंशी हे एक प्लेयर खूप कन्सिस्टंटली परफॉर्म करत आहेत. 44, 27, 37, 5-50 आरआरच्या विरुद्ध 22-30 वेन्यूवरती 7 इनिंग्स 152 रन. रिंकू सिंग जास्त संधी नाही भेटत आहे. 36-17-2, 15-38 आरआरच्या विरुद्ध 20 रन, 16 रन, 42-3 वेन्यूवरती 17 इनिंग्स 512 रन्स आहेत त्यांच्या बॅटमधनं. आंद्रे रसल रिसेंटमध्ये एक विकेट घेतलेली होती आणि 17 रन केले. त्याच्या आधी एक विकेट, त्याच्या आधी पुन्हा एक विकेट आणि 21 रन, त्याच्या आधी 17 रन, 7 रन आणि एक विकेट. सो जास्त काही बॅटिंगमधनं चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहेत, पण बॉलिंगमधनं विकेट्स देतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या टीममध्ये तुम्ही ठेवू शकता. आरआरच्या अगेन्स्ट 13 रन, 10 रन, एक विकेट, 9 रन, 25 रन. वेन्यूवरती 45 इनिंग 989 रन, 44 विकेट्स. रोमन पॉवेल मी तुम्हाला जसं बोललो की जास्त काही चान्स भेटत नाही आहे त्यांना बॅटिंग बॉलिंग करण्यासाठी. सो तुम्ही स्मॉल लीगमध्ये ह्यांना मिस करू शकता. सोबतच आज ह्यांच्या जागी मोईन अली बेस्ट ऑप्शन असेल कोलकात्यासाठी. वरुण चक्रवर्ती रिसेंटमध्ये 2-1-0, 2-2 आरआरच्या विरुद्ध 2-2, 0-0-1 वेन्यूवरती 20 इनिंग 26 विकेट्स. वैभव अरोरा 1-2, 1-1-1 आरआरच्या विरुद्ध 2-1 वेन्यूवरती 11 इनिंग 13 विकेट्स. त्यानंतर हर्षित राणा 0 विकेट, 0 विकेट, 1 विकेट, 3 विकेट, 2 विकेट आरआरच्या विरुद्ध 2-2-0 वेन्यूवरती 16 इनिंग्स 19 विकेट्स. आता आपण बघूया राजस्थानची प्लेइंग 11. यशस्वी जयस्वाल खूप बेस्ट फॉर्ममध्ये आहेत. ही एक इनिंग जर मुंबई विरुद्ध सोडली तर गेल्या 5 इनिंगमध्ये हाफ सेंचुरीज आहेत. सो मस्ट ह पीक आहे. कॅप्टन वाईस कॅप्टनसाठी बेस्ट चॉईस आहे. के के आर विरुद्ध 29, 19, 98, 0-22 वेन्यूवरती 3 इनिंग 120 रन. वैभव सूर्यवंशी 0, 101 एक मोठी सेंचुरी आलेली होती, त्याच्या आधी 16 आणि 34 वेन्यूवरती आणि के के आर विरुद्ध अजूनही खेळलेले नाही आहेत. त्यानंतर नितीश राणा के के आरचे फॉर्मर प्लेयर, के के आरचे कॅप्टनसुद्धा राहिलेले आहेत नितीश राणा. सो कदाचित आजच्या मॅचमध्ये काहीतरी खास करू शकतात, पण फॉर्म चांगला नाही आहे. फॉर्म सोबत नाही, एकच 50 आहे गेल्या 6 इनिंगमध्ये, बाकी फॉर्म चांगला नाही आहे. के के आर विरुद्ध 8 आणि 50 वेन्यूवरती 23 इनिंग 680 रन. रियान पराग गेल्या मॅचमध्ये बॉलिंग करून विकत घेतलेली होती, 16 रनसुद्धा केले. त्याच्या आधी 32, 22, 39, 9. आता ह्यांच्या बॉलिंगचं काही फिक्स नाही आहे, पण जर आर आरला विकेट भेटत नसेल तर कधीही बॉलिंगला येऊ शकतात. के के आर विरुद्ध 3 इनिंग 85 रन, व्हेन्यूवरती 3 इनिंग्स 85 रन. ध्रुव जुरेल 11, 47, 6, 26, 35 के के आर विरुद्ध 33-2 व्हेन्यूवरती 1 इनिंग 2 रन. हेटमायर चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहेत, बॅड पॅचमधनं बॅड फॉर्ममधनं चाललेले. सो तुम्ही स्मॉल लीगमध्ये ॲटलिस्ट इग्नोर करू शकता, ग्रँडिंगमध्ये ट्राय करू शकता. वनिंदू हसरंगा गेली मॅच खेळलेले नव्हते, पण जर खेळले आजची मॅच तर खूप चांगले पीक असू शकतात, कारण की पिचवरती स्पिनरला चांगली हेल्प आहे. सो 0-1-2-1-0 के के आर विरुद्ध 1-2-4-0 व्हेन्यूवरती 1 इनिंग 1 विकेट. जोफ्रा आर्चर जास्त काही खास नाही करत आहेत, पण गेल्या मॅचमध्ये बॅटिंगमध्ये 32 रन केलेले, विकेट नव्हती भेटली. त्याच्यात 1 विकेट, 1 विकेट, 1 विकेट, 2 विकेट. के के आर विरुद्ध 16 रन, 0 विकेट, 1 विकेट, 2 विकेट, 27 रन, 0 विकेट, 0 विकेट. व्हेन्यूवरती 3 इनिंग्समध्ये 2 विकेट्स आहेत. पण काय होतं आहे, आर आरची बॅटिंग कमजोर असल्यामुळे ह्यांना बॅटिंगला चान्स भेटतो आणि बॅटिंगमध्ये हे 10, 12, 15, 20 रन बनवून जातं. सो तेवढे पॉईंट्स तुम्हाला देऊ शकतात आणि एखादी विकेट जरी भेटले तरी तुम्हाला एक चांगला पीक असू शकतो. त्यानंतर शुभम दुबे रिसर्टमध्ये फॉर्म जास्त चांगला नाही आहे, खेळण्याची संधी पण जास्त नाही भेटली. के के आर विरुद्ध 9 रन आहेत, व्हेन्यूवरती खेळले नाही. आकाश मधवाल एकच मॅच खेळायला भेटली, त्या 0 विकेट आहे. त्याच्या आधी आय पी एलमध्ये 2 विकेट, 3 विकेट, 0 विकेट, 0 विकेट. व्हेन्यूवरती आणि के के आर विरुद्ध अजूनही विकेट ह्यांना भेटलेली नाही आहे. त्यानंतर महेश तिष्णा 1 विकेट, 2 विकेट, 0 विकेट, 1 विकेट, 0 विकेट. व्हेन्यूवर के के आरच्या विरुद्ध 0-1, 0-2 व्हेन्यूवरती 1 इनिंग 2 विकेट. आता आपण जाणून घेऊया काही प्लेयर बॅटल्स. सुरुवात करूया ओपनर सुनील नारायणपासून. सुनील नारायणला त्रास दिलेला आहे फजल फारिकीने, 2 वेळा आऊट केलेला आहे, फक्त 1.5चा ॲव्हरेज आहे. जोफ्रा आर्चरने अजून आऊट नाही केलं आहे. संदीप शर्माने एकदा आऊट केलं. हसरंगाने 4 वेळा आऊट केलं, केवळ 3चा ॲव्हरेज आहे. आणि महेश तिष्णाने 2दा आऊट केले, 4चा ॲव्हरेज आहे. सो उद्या सुनील नारायण बॅटिंग करताना महेश तिष्णा येऊ शकतात. त्यानंतर हेमदुल्ला गुरबाज थिष्णाने 4 वेळा यांनाही आऊट केलं, तो थिष्णा इम्पॉर्टंट प्लेयर आहेत, 18चा ॲव्हरेज आहे. हसरंगाने 3दा आऊट केले, 14चा ॲव्हरेज आहे. फारुकीने एकदा आऊट केलेला आहे, 34चा ॲव्हरेज आहे. आणि त्यानंतर आता आपण बघून घेऊया फॅन्टसी 11ची टीम. लक्षात घ्या, ही माझी फायनल टीम नाही. फायनल टीम तुम्हाला टेलिग्रामवरती टॉस झाल्यानंतर भेटणार आहे. सो टॉस इम्पॉर्टंट आहे.
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे. सध्या मी माझ्या टीममध्ये घेतलेलं आहे रहमदुल्ला गुरुबाजला. यांच्या जागी ते क्विंटन डिकॉक खेळले तर मी डायरेक्टली क्विंटन डिकॉकला टीममध्ये घेईन. त्यानंतर रहाणे, नितीश राणा, यशस्वी जयस्वाल, व्हाईस कॅप्टन सूर्यवंशी, रसल नारिन, रियान पराग, जोफ्रा आर्चर, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा. आता खूप रेअर चान्सेस आहेत की या माझ्या टीममध्ये चेंजेस होतील याचे, पण जर काही चेंजेस झाला तर तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल टॉस नंतर, त्यासाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आता तुम्हाला माहिती असेल कालची मॅच जी झाली RCB वर्सेस CSK, त्या मॅचमध्ये आपण शेवटच्या क्षणी जेकॉब बेथलला टीममध्ये घेतलेलं होतं आणि तो मी अपडेट टेलिग्रामवरती आपल्या दिलेला होता. आणि तुम्हाला माहिती असेल की जेकॉब बेथलने 50 मारलेले होते, 50 रन मारलेले होते, 50 गेलेले होते. त्याचा आपल्याला चांगला फायदा झाला जिंकण्यासाठी. सो अशा प्रकारचे अपडेट तुम्हाला लास्ट मोबाईलला टेलिग्रामवरती भेटतात. त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.